रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगर विमानतळावर त्यांची भेट झाली। गेल्या काही दिवसांपासून दानवे आणि सत्तारांमध्ये वाद सुरू होते, मात्र या भेटीनंतर मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आले। निवडणूक आयोगाने राबवलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमामुळे रायगड जिल्ह्यातील 52,134 मतदारांमध्ये वाढ झाली आहे। पनवेल मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 28,524 मतदारांची भर पडली आहे, तर जिल्ह्यात 101 नवीन मतदान केंद्रांनाही मान्यता देण्यात आली। वाशिम आणि रिसोड बाजारामध्ये हळदीच्या दरात घसरण झाली आहे। हळदीच्या दरात 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटलनं घसरण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। 2 महिन्याआधी हळदीला चांगला दर मिळत होता। एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये जीडीपी दर 6.7% इतका घसरलाय। भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ 15 महिन्यातील निचांकी आहे, तर कृषी आणि सेवा क्षेत्रातील कमकुवत कामगिरीमुळे ही घसरण झाल्याची माहिती आहे। रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीला चालवण्यासाठी दिलेलं विमानतळ एमआयडीसीनं पुन्हा आपल्या ताब्यात घेतलंय। बारामती, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि धाराशिव या 5 विमानतळांचा यामध्ये समावेश आहे। गोरेगाव पश्चिम पत्राचाळ पुनर्विकासांतर्गत येणाऱ्या 4 भूखंडांवर घरं बांधण्याचा निर्णय म्हाडानं घेतलाय। 40 मजली 4 इमारतींसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ स्थापित कौशल्य विकास केंद्राचं आज उद्घाटन होणार आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर आहेत। नागपुरात आज लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा होणार आहे। दुपारी 2 वाजता लाडक्या बहिणींशी ते संवाद साधणार आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त माहीम इथं सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत महापूजेचं आयोजन करण्यात आलंय। मनसेअध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित असतील। मनोज रांगे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत, तर ते राणेंच्या बालेकिल्ल्यामध्ये येऊन राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत। बदलापूर घटनेमध्ये निलंबित झालेल्या शिक्षण अधिकाऱ्याच्या याचिकेवर सुनावणीवेळी राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। निलंबनाच्या दिलासाबाबत विचार करू असंही न्यायालयानं म्हटलंय। अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशातील दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या 1 लाख विद्यार्थ्यांपैकी 32,300 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात प्रवेश घेतलाय, तर तिसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरण्यासाठी 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर अशी मुदत आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी आज जाहीर होणार आहे। अर्ज नोंदणी केलेल्यांपैकी 39,277 विद्यार्थ्यांनी एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरलाय। व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होणार आहे। अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा पहिल्यांदा सीईटी घेण्यात आली, पण याबाबत कल्पना नसल्यानं अनेक विद्यार्थी परीक्षेपासून मुकले। मुंबईतील अंधेरी जोगेश्वरी परिसरात 2 सप्टेंबर रोजी 12 तासांसाठी पाणी येणार नाहीये। विरावली जलाशय इथं वाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असेल। मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक असेल। या काळामध्ये काही गाड्या धीम्या मार्गावरून वळवल्या जातील, तर काही गाड्या रद्द केल्या जाणार आहेत। वाशिम जिल्ह्यातील नवीन मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे। या यादीमध्ये 28,792 नवीन मतदारांचा समावेश आहे, तर जिल्ह्यात एकूण 9,96,921 मतदार आहेत आणि 80 पेक्षा जास्त वय असलेल्यांची संख्या घटली। राज्याच्या बहुतांश भागामध्ये 3 ते 5 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर वाढणार आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। ठाणे शहरामध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे। ढोल ताशाच्या गजरात आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली आणि उद्या 1 तारखेला अनेक मोठमोठ्या मंडळांचा आगमन सोहळा असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।